जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की संत लोकांचं आजही नाव का निघतं, कारण संत लोकांची भक्ती श्रेष्ठ होती, संत लोकांचे विचार मोठे होते आणि म्हणूनच संत लोकांचं या सृष्टीवर आजही नाव निघतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि जोपर्यंत या सृष्टीवर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संत लोकांचं नाव हे निघणारच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संत लोकांनी सर्व सृष्टीमध्ये, सर्व प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, वनस्पतीमध्ये, चराचरामध्ये, अणुरेणूमध्ये त्यांनी परब्रह्म ईश्वरच पाहिला होता. सर्व दगडामध्ये, झाडामध्ये, रूपामध्ये, सर्व मनुष्यामध्ये त्यांनी परब्रह्मच पाहिला होता. आणि म्हणूनच संत लोक या सृष्टीवर त्यांचं आजही नाव निघतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संत लोकांना सर्वांची दया येत होती, ते मायाळू होते, दयाळू होते, प्रेमाळू होते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संत लोक हे मेणासारखे होते, कोणाचीही दया त्यांना लगेच येत होती. एखादा जर त्रासात असेल, एखादा जर तहानेने व्याकुळ झालेला असेल, एखादा जर भुकेने व्याकुळ झालेला असेल तर त्याची दया मात्र संत लोकांना येत होती असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला संत एकनाथ महाराजांच्या आयुष्यात एक घटना घडलेली ते आपल्याला समर्थ सांगतात. संत एकनाथ महाराज हे ज्यावेळेस काशीचं दर्शन घेऊन हे पैठणला आपल्या गावाकडे सर्व दिंड्या येऊ लागल्या, त्यावेळेस मात्र त्या दिंड्यामध्ये सर्व ब्राह्मण लोक होती, पंडित लोक होती. आणि मग मात्र काशीची दिंडी पैठणीला आली. संपूर्णपणे सर्व काही दर्शन घेऊन काशीचे सर्व लोक पैठणला येऊ लागले. त्यावेळेस मात्र उन्हाळ्याचे दिवस होते. आणि मग मात्र पैठणला आल्यानंतर एकनाथ महाराजांच्या समोर एक गाढव मात्र उन्हाने तडफडत होतं, त्याला तहान लागली होती, तहानेने व्याकुळ झालं होतं. त्यावेळेस संत एकनाथ महाराजांना त्या गाढवाची दया आली आणि संत एकनाथ महाराजांनी कोणताही विचार न करता ते काशीचं पाणी त्या गाढवाला पाजलं आणि ते गाढव तृप्त झालं आणि गाढवाला फार बरं वाटलं. ही गोष्ट ज्यावेळेस ब्राह्मण लोकांना कळाली, पंडित लोकांना कळाली, त्यावेळेस पंडित लोक संत एकनाथ महाराजांना म्हणाले, हे तुम्ही चुकीचं केलेलं आहे. काशीचं पाणी तुम्ही आपल्या घरी जाऊन त्याची पूजा करायची असती, तर तुम्ही ते गाढवाला पाजलं, हे तुमच्याकडून पाप घडलेलं आहे आणि हे तुम्ही चुकीचं केलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही आता तुमची चूक मान्य करा आणि आमच्या पाया पडा, आमचे पाय धरा, आमची माफी मागा, तरच आम्ही तुम्हाला माफ करणार. असे सर्व पंडित लोक, सर्व विद्वान लोक, सर्व ब्राह्मण लोक एकनाथ महाराजांना बोलू लागले. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणाले की मी असं कोणतंही पाप केलेलं नाही की मी तुमच्या पाया पडून मी तुमची माफी मागेन. मी जर पाप केलं असेल तर अवश्य तुमची पाया पडले असतो, अवश्य तुमची माफी मागितली असते, पण मी असं कोणतंही पाप केलेलं नाही. मी या गाढवामध्ये माझा रामेश्वर पाहिला आहे, मी या गाढवामध्ये माझा पांडुरंग पाहिलेला आहे, मी या गाढवामध्ये माझा विठ्ठल पाहिलेला आहे. मी असं कोणतंही पाप केलेलं नाही. जर आपल्या कोणाला जर तहान लागलेली असती तर आपण कोणाकडे जर पाणी मागितलं असतं, त्या गाढवाला बोलता येत नाही, मग आपण त्याला मदत करायची नाही का? तोही परब्रह्माचाच अंश आहे, त्याच्यामध्येही रामेश्वरच आहे, त्याच्यामध्येही विठ्ठलच आहे. आणि मी माझ्या रामेश्वरला, मी माझ्या पांडुरंगाला, मी माझ्या विठ्ठलाला पाणी पाजलं, यामध्ये मी पाप केलेलं नाही तर पुण्याचंच काम केलेलं आहे आणि त्याचा मी आशीर्वाद घेतलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्याला तहान लागलेली आहे. त्यावेळेस मात्र पंडित लोक परत एकनाथ महाराजांना बोलू लागले, ठीक आहे, तुम्ही माफी मागू नका, पण तुम्ही सिद्ध करून दाखवा. ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्यावेळेस रेडा सुद्धा वेद म्हणू लागला. पण तुम्ही आता ते करायचं नाही, तुम्हाला आता वेगळं आम्ही सांगणार आहे. तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींपेक्षा आम्ही वेगळं काहीतरी करायला सांगणार आहे आणि ते जर तुम्ही केलं तरच तुम्ही खरे आहात आणि तरच तुम्ही पुण्यवान आहात आणि तरच आम्हीही तुमचे पाय पकडू. असे सर्व पंडित लोक, ब्राह्मण लोक एकनाथ महाराजांना बोलू लागले. त्यावेळेस मात्र सर्व पंडितांमध्ये चर्चा चालू होती की असं आपण एकनाथ महाराजांना काय सांगूया करायला की जेणेकरून ते सिद्ध होतील की परब्रह्म सगळीकडे आहे आणि आपल्यालाही ते पटवून सांगतील. असं सर्व पंडित लोक चर्चा करू लागले, ब्राह्मण लोक चर्चा करू लागले, सर्व विद्वान लोक चर्चा करू लागले. मग असं करत असताना समोरून एक शेतकरी गवताची पेंडी घेऊन येत होता. त्यावेळेस एक पंडिताला एक विचार आला आणि तो पंडित म्हणाला की येथे शेजारी एक महादेवाचं मंदिर आहे, आपण आता एकनाथ महाराजांना असं सांगूया की ही गवताची पेंडी आपण घेऊया आणि शेजारीच महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरासमोरच नंदी आहे, त्या दगडाच्या नंदीला
हे गवत आपण एकनाथ महाराजांना खायला सांगूया. त्या दगडाच्या नंदीने जर हे गवत खाल्लं तरच एकनाथ महाराजांची भक्ती श्रेष्ठ आहे. एकनाथ महाराज म्हणतात ना, चराचरामध्ये, सृष्टीमध्ये, अणुरेणूमध्ये, पशु पक्ष्यांमध्ये, वनस्पतीमध्ये, झाडांमध्ये, फुलांमध्ये परब्रह्म आहे, परमेश्वर आहे. तर या नंदीमध्येही परमेश्वर असलाच पाहिजे. आणि जर या नंदीने गवत खाल्लं तरच एकनाथ महाराजांची भक्ती श्रेष्ठ आहे असं आपण समजायचं. असं सर्व पंडित लोक, ब्राह्मण लोक म्हणू लागले. त्यावेळेस सर्व पंडित लोक, ब्राह्मण लोक एकनाथ महाराजांकडे आले आणि एकनाथ महाराजांना म्हणाले की तुम्हाला सिद्ध करून दाखवावे लागेल. आता ही गवताची पेंडी घेऊन आपण मंदिरात जाऊया आणि जर नंदीने ही गवत खाल्लं तरच तुमची भक्ती श्रेष्ठ आहे असे आम्ही समजू. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणाले, ठीक आहे, नंदी गवत नक्कीच खाईल. माझ्या पांडुरंगावर, माझ्या विठ्ठलावर, माझा रामेश्वरवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि मग मात्र एकनाथ महाराज मंदिरात गेले आणि 10 मिनिटं त्यांनी पांडुरंगाला, विठ्ठलाला निवेदन ठेवले, हे परमेश्वरा, हे पांडुरंगा, माझी जर भक्ती श्रेष्ठ असेल, माझं नामस्मरण अंतःकरणातून असेल आणि माझी जर भक्ती उत्तमाची असेल तर आज तुम्ही या नंदीमध्ये तुम्ही प्रगट व्हा आणि तुम्ही हे गवत खाऊन दाखवा. या नंदीमध्ये तुम्ही या आणि हे गवत खाऊन दाखवा, नाहीतर गावकरी लोक माझी भक्ती खोटी ठरवतील. आज तुमच्या भक्ताची परीक्षा चालू आहे. त्या परीक्षेमध्ये या भक्ताला तुम्ही यशस्वी करा. त्यावेळेस मात्र गवत संत एकनाथ महाराजांनी घेतलं आणि ते नंदीच्या तोंडात त्यांनी गवत ठेवलं. त्यावेळेस मात्र दगडाचा नंदी गवत खाऊ लागला. कारण त्या नंदीमध्ये परब्रह्म पांडुरंगाने अवतार रूप घेतलं. त्या नंदीमध्ये पांडुरंग आले आणि ते गवत तो नंदी खाऊ लागला. त्यावेळेस मात्र पंडित लोक आश्चर्याने पाहू लागले, ब्राह्मण लोक आश्चर्याने पाहू लागले, विद्वान लोक आश्चर्याने पाहू लागले आणि सर्व पैठण तेथे जमलं. आणि दगडाचा नंदी गवत कसं खातोय हे पाहण्यासाठी सर्वांना आश्चर्य वाटलं. आणि मग मात्र एकनाथ महाराजांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. हे परब्रह्मा, हे ईश्वरा, खरंच तू श्रेष्ठ आहेस आणि खरंच माझी भक्ती ही श्रेष्ठ आहे आणि तू खरंच आज माझ्या मदतीला धावून आलास आणि आज खरंच मी परीक्षेत यशस्वी झालो आणि खरंच तू पंडित लोकांना दाखवून दिलं की माझी भक्ती किती श्रेष्ठ आहे. पांडुरंगा, तुझे लाख लाख धन्यवाद असे एकनाथ महाराज पांडुरंगाला बोलू लागले, ईश्वराला बोलू लागले. त्यावेळेस मात्र सर्व विद्वान लोकांना, सर्व पंडितांना, सर्व ब्राह्मण लोकांच्या डोळ्यातून हे अश्रू वाहू लागले आणि सर्व पंडित लोक, सर्व ब्राह्मण लोक, सर्व विद्वान लोक संत एकनाथ महाराजांच्या पाया पडू लागले, त्यांची माफी मागू लागले आणि खरंच आम्हाला माफ करा, तुमची भक्ती श्रेष्ठ आहे, विठ्ठलावरचा विश्वास तुमचा दृढ आहे. तुम्ही म्हटला की हे नंदी सुद्धा गवत खाईल आणि खरंच या दगडाच्या नंदीने गवत खाल्लं आणि आम्हालाही वाटलं नव्हतं की नंदी गवत खाईल, पण तुम्ही ते करून दाखवलं. आणि शेवटपर्यंत सर्व पंडित लोक, सर्व विद्वान लोक, सर्व ब्राह्मण लोक हे एकनाथ महाराजांचे शिष्य झाले. बघा म्हणले समर्थ, म्हणजे भक्ती जर उत्तमाची असेल, श्रेष्ठ असेल, नामस्मरण अंतःकरणातून असेल, भगवंतावर विश्वास असेल तर दगडात सुद्धा आपल्याला भगवंत दिसेल. फक्त आपली भक्ती हे एकनाथ महाराजांसारखी पाहिजे, संत तुकारामासारखी पाहिजे, संत नामदेवासारखी पाहिजे. भक्ती ही संत लोकांसारखी असेल तरच ईश्वरही आपल्याला मदतीला येतो, ईश्वरही आपण हाक मारली तर येतो. पण भक्ती जर उत्तमाची नसेल तर मात्र ईश्वर येत नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.